हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित, देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहामध्ये दावा. पोलिसांना ट्रॉली भरून दगडविटा आढळल्याची माहिती. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचाही इशारा. नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमेकांकडे बोट. अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांचा हल्ला बोल तर नितेश राणेंसारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठिणगी पडली, विरोधकांचा आरोप. पुढचे काही दिवस शांत रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलावून तंबी. तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंनी केला इन्कार. छावा चित्रपटानंतर लोकांच्या मनामध्ये औरंगजेबाबद्दल राग वाढला. देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात वक्तव्य. तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोहाचं समर्थन, एकनाथ शिंदे यांचं मत. नागपूर पोलीस दलातील डीसीपी निकेतन कदम आणि शशिकांत सातव सर्वात आधी एबीपी माझावर. काल हिंसा भडकल्यावर जीवाची पर्वा न करता बजावलं कर्तव्य. एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध. भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा. सत्र न्यायालयाने शिक्षेला दिलेली स्थगिती उठवण्यास नकार. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचं अपहरण करत बेदम मारहाण. जखमी अवस्थेत गाठलं हडपसर पोलीस स्टेशन. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने झेपावले. 9 महिन्याच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग.